तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांच्या आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांच्या एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगे तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांच्या यतिरूप दत्तात्रया दंडधारी पदे पादुका शोभती सौख्यकारी तया सिंधुजाचे पदे दुःखहारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी शतगुरु दास तुका त्यांच्या कृपदाने बाबाजी शतगुरु दास तुका पांडुरंगाचा प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरिया वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरिया वार
संताचा मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या आवडे देवासी तो ऐका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळार दही कळवळा वैष्णवांच्या एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा रदही कळवळा वैष्णवांच्या विठाला सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा सुंदर असा सर्वांच्या पाठांतरात असणारा हा अभंग आहे. चैतन्यभूषण पाषांडदूषण कथामृताशन जिजाई रमण देहोचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबार आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानाचं आराध्य दैवत आपले ज्ञानोबा आहे. आणि ज्या ज्ञानोबा यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ महाराज यांच्या या प्रांगणामध्ये गुंटूर या गावामध्ये सुंदर असा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष अनादिकालापासून चालत असलेला अनंत कालापर्यंत चालणारा नामयज्ञ सोहळा. या नामयज्ञ सोहळ्यातील आजची हे तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी संयोजक मंडळी आयोजक मंडळी बाल वारकरी तरुण वारकरी वृद्ध वारकरी सर्वांच्या प्रेमापोटी भगवंताच्या आज्ञेपोटी संतांच्या कृपेपोटी आमचे हरिभक्त पारायण मृदंग सम्राट मृदांग महामेरू मृदंग आराध्य दैवत ज्यांचं मृदंग आहे ते आमचे महाराज हरिभक्त पारायण बाळू महाराज पाटील यांच्या संपर्कापोटी या तुमच्या गुंटूर या गावाला येण्याचा योग आला. आणि खरं तरी सगळे टी व्ही स्टार मृदंगवादक टी व्ही स्टार गायक आमचे हरिभक्त पारायण शेषराव महाराज असतील सुंदर असं त्यांचं गायच महाराज मंडळी पारायणाचार्य असतील कीर्तनकार असतील गायक असतील वादक असतील श्रोते सज्जन मायबाप विनेकरी बाबा आणि गावातील जे एवढा अठ्ठास निर्माण ज्यांनी केलेला आहे ते आमच्या हरिभक्त पारायण मोहनराव चिलपिपरे आणि गोविंद आगलावे कोंडीबा पाटील आणि परत चोपदार महाराजांची आमची भेट होती त्यांचं नाव बाबूराव आहे. आला बाबूराव आता आला बाबूराव. आवडे देवासी तो ऐसा प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिन. नाथ महाराज सांगतात देवाला काय आवडतं देवाला काय आवडलं पाहिजे. देवाला देह आवडत नाही का आवडत नाही नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देवाला देह आवडत नाही मग देवाला कोणता प्रकार आवडतो तर देवाला एकच प्रकार आवडतो. आवडे देवासी तो ऐका प्रकार. ते सांगतात मला प्रकार कोणता आवडतो तर प्रकार आवडतो एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनिकाचे काम नाही येते मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. आम्हाला काय आवडतं एक गाऊ आम्ही आमच्या विठोबाचं नाम आम्हाला आवडतं. आम्हाला बाकी काही आवडत नाही. जे बाकी सर्व जे आवडतं ते नाशिवंत आहे आणि जे आवडतं ती शाश्वत आहे. आमच्या सोबत येणारं भगवंताचं नाम आहे आणि इथं राहणारं संसारातलं ध्यान आहे. म्हणून आम्हाला देवाचं नाम आवडतं. पण देवाचं नाम आवडणाऱ्या व्यक्तीकडे त्या देवाचं तुला खरंच नाम आवडतंय. आपण एखादी गाडी घेतली तर आपण त्या गाडीमध्ये प्रवास करीत असताना त्याच्यावर आपल्या नावाचं लायसन असतं बरोबर आहे. आपल्या नावाचं लायसन असावं लागतं तेव्हा आपण त्या गाडीमध्ये बसतो त्या गाडीमध्ये फिरतो. तसं नाथ महाराज म्हणतात बाबा तुला आवडतंय नाम मला माहिती आहे आवडतोय देव हेही मला माहिती आहे बरोबर आहे. पण जो देव तुला आवडतो ज्या देवाचं नाव तू घेतो त्या देवाचं लायसन तुझ्याकडे आहे का. सिद्धच आहे. कोणती वस्तू समाजामध्ये आपल्याला साकार जर करायची असेल किंवा ती आपली म्हणून समजायची असेल तर त्याचा पुरावा आपल्या जवळ असणं गरजेचं आहे.
बरोबर आहे. पुरावा नसेल तर ते आपल्याला सिद्ध होत नाही, आपण सिद्ध करू शकत नाही. म्हणून आपल्याकडे पुरावा काय आहे तर इथं महाराज सांगतात पुरावा आहे तुळशी माळ गळा. गळ्यात माळ आहे का? पहिली माळ, कसाही पती मिळू द्या, लग्न झाल्यानंतर ते सावकार असेल, कर्जदार असेल, दारुडी असेल, बेवडा असेल, चोरटा असेल, लंगोटीयार असेल, कसंही असू द्या, सोन्याचं मंगळसूत्र घातलं नाही घातलं तर चालतं, पण काळा मणी न बांधता राहता येत नाही, काळा मणी घालावाच लागतो. हे एका स्त्रीच्या जीवनातलं लायसन आहे. सोनं नाही घातलं तर चालतं, पण काळा दागिना तिच्या गळ्यामध्ये असणं गरजेचं आहे. तसं इथं महाराज म्हणतात तुझ्या गळ्यामध्ये त्याच्यासाठी त्याचं काही लायसन आहे का? तुळशी माळ गळा आहे ना. अरे तुळशी माळ गळा आहे, बाया काय करतात, अगोदर टिकली लावतात पण लग्न झाल्यावर कुंकू लावतात. आता टिकलीच लावायला सोडून द्या, पण खरं तरी प्राधान्य कुंकवाला दिलेलं आहे. तसं इथं महाराज म्हणतात तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. अरे हृदयात कळवळा आहे का तुझ्या? दया क्षमा शांती ही संतांची शिदोरी आहे, तोच संत भाग्यवंत आहे. म्हणून दया शांती ही संतांची शिदोरी आहे. महाराज निस्ती माळ घालून चालत नाही, निस्ता गंध खाजल तिथं ठिपका गंध लावून बी चालत नाही. वारीत बघा चोरी करणारी लोक खाजल तिथं ठिपका, खाजल तिथं ठिपका, खाजल 2 रुपये टाकले की गंध, 2 रुपये टाकले की गंध, 2 रुपये टाकले की गंध. बरोबर आहे. जेवढा अधिक गंध लोक अंगाला लावतात 100% समजायचे बुरटे चोर आहेत. खरा वारकरी मस्तकावर गंध लावतो आणि वारीमध्ये चोरी करणारा वारकरी सर्वांगाला गंध लावून फिरतो, मोठ्या मोठ्या मण्याच्या माळा घालून. इथं पुरावा दिले दया क्षमा शांती त्यांच्या अंगी आहे का? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा आहे का? कुणाविषयीचा? जाणे भक्तीचा जिवाळा, जाणे भक्तीचा जिवाळा, जाणे भक्तीचा आहे का? जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा. अतिशहाणा होऊन परमार्थ होत नाही, म्हणून तुळशी हार गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा. वैष्णवांच्या तुमच्या हृदयामध्ये कळवळा आहे. कायसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कळवळा आईचा लेकराला, भक्ताचा देवाला आणि वासराचा गाईला. पण गावरान संकरित नाही. गावरान गाईचं वासरू सोडा, तिच्याच आईला जाऊन बिलगत. आपलं लेकरू पहा, 10 बायकामध्ये आपली आई बसू द्या, ते पाहत नाही आपली आई सुंदर आहे का, आपली आई काळी आहे का, आपली आई गोरी आहे. ते आपल्याच आईला जाऊन बिलगत. देव भक्त कसाही असू द्या, खरी भक्ती करू द्या. हा देव म्हणतो हा माझा भक्त आहे, आणि भक्ताला वाटतं हा माझा देव आहे.
म्हणून देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. मग तू काय करतोस? देव तर तुझा आहे ना, माळ आहे, गंध आहे, पण देव तुझा आहे. त्याने ठाम सांगितलं मी काय करतो. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. मी दुसरं काहीच केलं नाही आयुष्यामध्ये, एकच केलं. 4 वाऱ्या माझ्या सिद्ध आहेत. मी वाऱ्या करतो. कोणत्या? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. शास्त्राला 4 वाऱ्या मान्य येतात. पण इथं बाबा सांगतात, महाराज सांगतात की आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आणणे नाही. मग आषाढीची वारी पंढरीची करतो, पण करत असताना काय करीत जातो? आता एका अभंगामध्ये सांगितलं बघा, गात जागा गात जागा. तर तिथं आपण जर म्हणलं खात जागा खात जागा, आणि वारीमध्ये लोक खात जागाच, गात कमी पण खात जास्त. राहता येते गठोडे बांधून, आणि जे खाऊन यायचं ते खाऊन. पण इथं म्हणतात एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम म्हणजे गातात. ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. ते महान संतांच्या ठिकाणी आहे, ते एक महान संत आहे. म्हणून त्या संताला प्रकार कोणता आवडतो? अभंगाच्या पहिल्या चरणात हे आवडे देवासी तो ऐका प्रकार, तो ऐका प्रकार. प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार. संतांना काय आवडतं? तर देवाचं नाव आवडतं. संसारिकाला काय आवडतं? तर संसारिकाला संसार आवडतो. महाराज, संसारिक लोकाला संसार सोडावं वाटत नाही, आणि संत लोकाला भजन सोडावं वाटत नाही. तुकोबारायांनी सांगितलं, बाह्यरंगाने मी संसार केला, पण अंतरंगाने मी भजनच केलं. संत सांगून गेले, मार्ग दावून गेले, आधी दयानिधी संत ते. अरे नाशिवंत हा संसार तुझ्या सोबत येणार नाही. संसारातलं धन इतराच्या नावावर झाल्याशिवाय राहत नाही, पण परमार्थातलं महाधन तुझ्या सोबत
कीर्तनाचं वैभव आहे महाराज. हे दोन महाराज मंडळी, तुमच्यातली कीर्तन सेवा बाहेर प्रांगणामध्ये असते का? मग रंग पाहिला असता. तिकडल्या भागामध्ये माझ्या भागवत कथा असतात आणि शेषराव महाराज, बाळू महाराज कथेच्या साथीला असतात. काल कथा संपली, आज सकाळी काल्याचं कीर्तन होतं. महाराजाचा कीर्तनातच फोन आला. चला असो, संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. अरे माणसाचं कारण येण्याचं काय आहे तर भगवंताचं भजन आहे महाराज. आपण आलोय त्याच कारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग. पण आड मार्गाने चालणाऱ्या लोकांची संगत आपल्याला लवकर गोड वाटते, पण योग्य मार्गाने चाललेल्या संतांचा मार्ग मात्र आपल्याला कडवट वाटतो. फलकट तो संसार, संसार फलकट आहे. संसारातले विषय मानवाला आवडतात यात नवल नाही, पण भगवंताचं मानवाला नाव आवडतं, नाम आवडतं यात मात्र नवल आहे महाराज. संसारातल्या विषयाची चवी आपल्याला गोड लागते. संसारामध्ये 5 विषय आहेत, 5. पहिला विषय आहे शब्द, दुसरा विषय आहे स्पर्श, तिसरा विषय आहे रूप, चौथा विषय आहे रस आणि 5वा विषय आहे गंध. बरोबर आहे. संसारामध्ये शब्द आपण बोलतो, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत खोटं बोलणं, खोटं वागणं, खोटं चालणं, लटकं राहणं शब्द आहे. पण शास्त्र सांगतं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अरे जसा बोलतो तसा चाल. पण माणसाचं बोलणं योग्य असलं पाहिजे, पण माणसाला योग्य बोलणं पटत नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरजार हरिविना. माणसाला खोटं बोलेल तेवढं माणसाला चांगलं वाटतं आणि खरं सांगायला जा दुःख वाटतं, दुःख वाटतं. तसा शब्द हा एवढा महत्वाचा आहे म्हणून पहिला गुण आहे संसारातला शब्द. दुसरा आहे स्पर्श. ज्या वाईट वस्तूचा या जीवाला स्पर्श झाला त्याची चवी, त्याची रुची कधी या जीवापासून दूर जात नाही महाराज, जात नाही. म्हणून वाईट गुण प्राप्त करीत असताना विचार करून करा. माणसाला चहाची सवय लागली तर सुटत नाही, एवढं व्यसन वाईट आहे. बरोबर आहे. चहाची सवय जर तुम्हाला लागली तर सुटत नाही. एखाद्या दारुड्याला दारू सोड म्हणलं तर सोडेल का? तुमच्या आमच्यासारख्याचा चहा सुटत नाही, त्याची दारू काय सुटते? सुटत नाही. हा स्पर्श, वाईट गुणाचा स्पर्श जीवाला झाला की तो सुटत नाही. तिसरा गुण आहे रूप, पतंग. चौथा गुण आहे रस, मासा. आणि 5वा गुण आहे गंध. गंधामुळे भुंगा मरून गेला महाराज. लाकडात भुंगा मेला नाही, पण फुलाच्या गंधात भुंगा मेला. तसा हरिपाठ गेले ते निवांत ठेले, हरिपाठ गेले ते निवांत ठेले. ब्रह्मन गुंतले सुमन कळे, हो ब्रह्मन गुंतले सुमन कळे, हो कमळकली. कमळात एखादा भुंगा बसला आणि त्या ब्रह्मराणी दिवस मावळा, पाकळ्या झाकल्या, झाकल्या आत भुंगा गुदमरून मेला. पण लाकडाला होल पाडून भुंगा बाहेर आला. असा संसार आहे. त्या संसारामध्ये बरीचशी महान महान व्यक्ती आली आणि संसारामध्ये गुदमरून मरून निघून गेली महाराज. पण मरताना सोबत काय घेऊन गेली? काहीच घेऊन गेलेली नाही. म्हणून माणसाचा शब्द योग्यतेचा आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले माणसांचा शब्द, तुकोबारायांनी गात्यामध्ये सांगितले या मानवाचा शब्द. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे हा शब्द आहे. म्हणून बोलावं विठ्ठल, पहावं विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे तुकोबाराय सांगतात. आणि ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. जे ज्ञानेश्वरी वाचतात त्यांना कळतं, ज्यांनी वाचतच नाही, आयुष्यामध्ये कधी उघडलीच नाही, त्यांना काय कळणार आहे? कळत नाही. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्दाची जैसे कल्लोळ, अमृताचे. अरे बोलणं कसं असावं? साच आणि मवाळ. बोलणं कसं असावं? मितुले आणि रसाळ, माझं समजून असावं.
शब्दाची जैसे कल्लोळ अमृताचे. गावाचा ओढा नदीला मिळत नाही तोपर्यंत पाण्यात होत नाही. नदी एखाद्या सागराला मिळत नाही तोपर्यंत ती गोड होत नाही, पण समुद्राला मिळाली की खारट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून बोलणं नदीसारखं सागरासारखं असावं, गोड असावं. त्याला गोड असलं की अमृत ही पदवी दिलेली आहे, पण सागर झाला की खारटपणा आला. म्हणून सागरापर्यंत जाऊन जसं पाणी थांबतं तसं माणसाचं बोलणं इतरांच्या मधुरावाणी ओटी 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 कमले वाव पते कमले वाव वडे मुखी अमृतात वाणी मुखी अमृतात पोटी. म्हणजे मधुरावाणी वटी बोलणं मधुर असावं, मुलायम असावं, नम्रतेचं असावं. तेव्हा नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. शब्दावर माणसाचं जीवन अवलंबून आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, तुकोबारांनी गात्यामध्ये सांगितलं. आणि मग ज्यावेळेस या दोघांनी सांगितलं एवढा पुरावा देऊन सुद्धा आपलं बोलणं कडवट आहे, मधुर नाही. पण इथं देवाला काय आवडतं तर बोलणं आवडतं. कसलं? मवाळ आणि रसाळ, गोड. ज्यावेळेस गोड कुणी बोललं, मवाळ कुणी बोललं, रसाळ कुणी बोललं, तर याचा पुरावा दिला. परमार्थाचा पुरावा, परमार्थातल्या 5 पायऱ्या ह्या संतांनी निर्माण केल्या महाराज. परमार्थातली पहिली पायरी उंच पदाची माझ्या नामदेवरायांनी स्थापन केली नामामुळे. नामापरते साधन नाही म्हणून पहिली पायरी देवाला आवडणारी कोणती आहे, तो प्रकार कोणता? पहिला प्रकार आहे त्या देवाचं नाम. दुसरा प्रकार आहे त्या देवाविषयीचं ज्ञान. तिसरा प्रकार आहे त्या नामाविषयीची शांती. चौथा प्रकार आहे त्या नामाविषयीचं वैराग्य. आणि 5वी पायरी आहे त्या नामाविषयीची निष्ठा. तुझ्याकडे आहे का? हे निवृत्तीनाथाचंच मंदिर आहे, याच्यावर आपली निष्ठा आहे का? आहे महाराज. सप्त्यापुरती 7 दिवसात सप्ताह संपला आपली निष्ठा ढळली जाते. पण ज्या 5 संतांनी कायम अशी निष्ठा प्राप्त केली. नामदेव नामात रंगला, संत तुका कीर्तनी दंगला. पहिली पायरी. पाहुनी सेवा खरी, थांबला हरी, टोपहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. हे पहिली पायरी आहे महाराज. नाम कधी बंद नव्हतं, तोंड कधी बंद नव्हतं. एवढी नामाची ताकद आहे. रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा रजनी हाची धंदा रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा
हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आपण काम करीत करीत ज्याला राम म्हणतो. आता तुमच्या ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये वावटळ सुटते बघा, वावटळ सुटते का मावशी? झोपलेल्या मावशी, झोपल्या का काय मावशी? वावटळ सुटले, वावटळ वावटळ शेतामध्ये. तुम्ही काय म्हणतात वावटळ सुटल्यावर? काय म्हणतात? काहीच म्हणत नाही. हा, वाटोळ. पण ते सुटल्यावर काय? आमच्याकडे वावटळ म्हणतात. काय झालं, आता तेलंगणा बॉर्डरवर कीर्तनाची सेवा होती, तिथं घरी गेलो. आता घरी गेल्यावर पहिली त्या गावामध्ये, तुमच्या गावासारखं पहिल्या सुरुवातीला जसं आलो तसं तिथंही पहिल्या सुरुवातीला कीर्तनाची सेवा होती. गेल्या गेल्या ज्यांच्या घरी गेलो त्यांचा आरशीशी बंगला होता, असं घंटावर बघावा असं. आता घरी गेल्यावर चहा कोण घेऊन येतंय? चहा कोण देतं? चहा कोण देतं महाराज? बोला, तुम्ही बोललं तर कीर्तन कळणार आहे, बोलणं गेल्यास काय कळणार आहे? हा, महिला चहा घेऊन येते. त्यांनी आल्या, असं हातामध्ये चहा दिल्या, चहा घेतला. मग त्यांना वाटलं आता परिचय करून देव त्या कार्यकर्त्याला. ताई म्हणले आमच्या गावामध्ये तुमची पहिली सेवा आहे. म्हणलं हो महाराज. मग हे म्हणले जरा थोडं, ती महिला सुंदर होती दिसायला ते वगैरे. त्यांनी म्हणले हे आमचा बारदाना पाहिला का? म्हणले बारदाना. तुमच्याकडे काय म्हणतात बायकोला? हा, का म्हणतात? का म्हणता मालकिनीला? काहीच म्हणत नाही का? हा, असं बोलत चला थोडं. काय म्हणतात मग? काय म्हणतात मालकिनीला? बायको. त्यांनी म्हणले बारदाना. आता म्हणजे तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक जास्त नाही लातूरमध्ये यायच्या, बरोबर. ते बारदाना म्हणल्या मी असं बघितलं, सगळ्या घरात बघत होते मी, त्यांच्या बारदाना काही दिसच ना. आता आपल्याकडे बारदाना कशाला म्हणतात? पोत्याला. मग मला वाटलं रास करायचे असेल, कुठं ठेवल्यात बारदाना? काय ताई हो का बारदाना आणून ठेवला पण रास करायला जाणं झालं नाही असं म्हणतात काही की, म्हणून मी बघू लागले, पण मला काही दिसच ना. मग ती मला म्हणले ताई तुमच्या लक्षात येणार का? मी म्हणलं खरंच महाराज माझ्या लक्षात येणार. बायको बायको म्हणले, बायको हो काही बायको म्हणले. मी म्हणले आमच्याकडे बारदाना सोयाबीन, शेंगा, कापूस हे भरतात, त्याला बारदाना म्हणजे. हे बी तसाच बारदाना आहे म्हणले, उठल्यापासून भरतच राहते म्हणले. विठाला 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 विठाला. तसं काही भागामध्ये काही शब्द असतात. गोविंदाचे पवाडे, पहिली पायरी आहे नामाची, ते देवाला खूप आवडते. तो प्रकार आवडला, ते नामदेव महाराजांनी माझ्या भगवंताला समर्पित केला. दुसरी पायरी आहे ज्ञानोबारायांनी ज्ञान दिलं. 16व्या वर्षी जगाला ज्यांनी ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिला आणि शेवटी हरिपाठ दिला. हे प्रकार माझ्या देवाला आवडला. तिसरा प्रकार, आता भजन करणाऱ्या व्यक्तीकडे शांती असणं गरजेचं आहे महाराज. दया क्षमा शांती असावीच लागते. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंताई शांतीचं प्रतीक आहे. म्हणून नाथ महाराजांनी यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवने मुक्त केला. एवढी शांती होती महाराज. तुमच्या आमच्याकडे पाहून जरी इतरांनी बोललं तर आपण म्हणतो ते आपलंच बोलतोय, ते आपलाच उद्धार करतोय. तसं नाही, शांती असणं गरजेचं आहे. तिसरी पायरी भगवंताला आवडली ते शांतीची. चौथी पायरी माझ्या तुकोबारायांनी सांगितली, अरे ज्या देवाचं नाव घेतो, ज्या देवाचं ज्ञान प्राप्त करतो, त्या देवाविषयीची तुझ्याकडे शांती आहे. तर खरं सांगू, वैराग्यही तितकंच असणं गरजेचं आहे. वैराग्य असावं लागतं. घराचा उंबरा ओलांडला की आतलं वैराग्य वेगळं, आणि घराचा उंबरा ओलांडून बाहेर निघालं की बाहेरलं वैराग्य वेगळं. तुकोबारायांनी आत पाय टाकला की संसाराकडे पाहायचं, आणि घरातून बाहेर पाय टाकला की माझ्या भगवंताकडे पाहायचं. ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. एवढं वैराग्य प्राप्त करावं लागतं. किंवा वैराग्य ज्याने प्राप्त केले ही चौथी पायरी ठरली. पण निष्ठा मात्र माझ्या निळोबारायासारखी कोणत्या संतांची नव्हती महाराज. निळोबारायांची निष्ठा देवावर नव्हती. ही 4 प्रकार देवाला आवडले, पण निळोबारायाला 4 संत आवडले. देव आवडले नाहीत का? अरे जे तुम्ही देवाला देता, देणारे संत महान आहात, घेणारा परमात्मा महान नाही. म्हणून मला देव आवडत नाही का? देवाचं नाव घेणारे संत मला आवडतात. म्हणून निळोबारायांनी एकेकाळी सप्ताह केला देवाला, पण देव नाही आवडला निळोबारायला. निळोबाराय म्हणतात
देवा प्रार्थीला वाचून का आलाशी तू? प्रार्थीला वाचूनी आलासी का, प्रार्थीला वाचूनी आलासी का, तुझ लागे ते बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचूनी आलासी का, प्रार्थीला वाचूनी आलासी का, तुझ लागे प्रार्थीला वाचूनी आलासी का, प्रार्थीला वाचूनी बोलाविले कोणी प्रार्थीला वाचून का आलासी. देवा मी तुला हाक मारली नाही. माझी आवड काय आहे संतन, तुझी आवड काय आहे? तर संत निळोबारायांची आवड आणि देवाची आवड एक झालेली आहे. देवाला संत आवडतात, पण निळोबारायांनी सांगितले देवा मला सुधारे संतच आवडतात, म्हणून देव सारावे परतेन संत पूजावे आरते. एके दिवशी महान संतांचा मेळा गोळा झाला. निळोबारायाचं वाक्य ऐकू. देवा मला संत आवडतात. कोण म्हणतं? निळोबाराय. आवड कशाची? निळोबाराला संतांची. आणि देवाला सुद्धा आवड संतांचीच होती, पण या 4 संताला आवड देवाची होती. पण सर्वच संतांनी मेळा निर्माण केला. आणि आपण पाहावं तरी, जाऊन देवाला भेटावं तरी, देव काय करतोय, देव कसा आहे, जावं देवाकडे. काकड्यामध्ये याचा पुरावा दिला. आवगे हरी जन मिळोनी आले रावुळा, पाहू द्या वदन बंधू पायाची धुळा, उगवला शशी कर झाल्या दाही दिशा, कुठे वरी निद्राता उठा परेशा उठा ऋषिकेशा. सगळी संत देवाच्या दारामध्ये देवाला प्रकार देण्यासाठी समोर जाऊन उभा टाकली महाराज. पण देवाच्या घराला 2 दार होते. एक दार, दोन दार अशी भागी थोडीशी सांद होती. हे संत पहाटे जाऊन देवाच्या दारामध्ये उभा टाकले, पण देव काही बाहेरच येत नव्हता. पण नाथाचा अधिकार देवावर जास्त होता का? तर 36 वर्ष काम नाथाच्या घरी भगवंतानं केलेलं होतं महाराज. 36 वर्ष काम केलं असल्यामुळे अधिकार जास्त होता. एका भारुडातून नाथ महाराजांनी हाक मारली देवाला. दार उघड बयो आता, दार उघड बयो, दार उघड बयो आता, 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 दार उघड बयो, दार उघड बयो आता, दार. आम्ही आलो या, उघडा हे दार, आम्ही आलो या. सुरुवात केली. हाक मारत असताना बयो म्हणले. बैल म्हणता क्षणी बयो हा शब्द आई साहेबाच्या कानावर पडला, देवाच्या कानावर पडला नाही. आई साहेबाच्या कानावर पडल्यानंतर आई साहेबांनी त्या 2 दाराच्या सांधीमधून बाहेर डोकावलं. बाहेर डोकावल्या क्षणी संतांचा मेळा, संतांची रांग देवाच्या समोर दिसली. रांग आई साहेबांनी पाहिली आणि समोर एकदम उभा होते चेंडीवाले बाबा. म्हणजे चेंडीवाल्या बाबाचं नाव चालतं बोलतं वर्तमानपत्र म्हणजे
नारद मुनी. बरोबर आहे. पेपर बोलत नाही, आपण वाचतोय. पुस्तक बोलत नाही, आपण वाचन करतोय. पण चालतं चालणारं बोलणारं वर्तमानपत्र तर नारद मुनी पुढे होते. आई साहेब किती वेळ झाला, दारामध्ये उभा आहे, ब्रह्ममुहूर्त आहे, देव दार काढत नाही, देव कुठे गेले. आतून आई साहेबांनी सांगितलं, नाथाला हात केला, नारदाला नाही केला. नाथा, देवाची देव पूजा करतात, देवाची देव पूजा करतात. थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागेल. ठीक आहे, पण आई साहेब सगळं विश्व याची पूजा करतोय आणि ही कुण्या देवाची पूजा करतोय म्हणले. कोण म्हणतंय? नारद मुनी. सगळं विश्व याची पूजा करतो आणि हा कोण्या देवाची पूजा करतो. आई साहेबांनी म्हणल्या 5 मिनिटाच्या आत तुम्हाला देव याच्याविषयी संवाद साधतील. आई साहेब निघून गेल्या. म्हणून स्त्रियांनी कमी बोलावं असं शास्त्र सांगतं. अतिथी घरी आला की स्त्रियांनी कमी बोलावं. पण आपलं उरपटी आहे. 35 वर्ष झालं की गड्याला पोट सुटतं म्हण, पोट, आणि बायाला तोंड सुटतं म्हण, तोंड. बरोबर आहे का? 35 वर्ष झालं की गड्याला पोट सुटतंय आणि बायाला तोंड सुटतंय. का बरं सुटतंय सांगू? ही 12 सकाळी 9ला गेली की 12 वाजेपर्यंत कट्ट्यावर वट्ट्यावर बसणार. बरोबर आहे? असंच ना? हां, 12 वाजता घरी जेवायला येणार. मग महिला वर्ग म्हणणार उठल्यापासून कामात हात आहे, आले मा गिळाया म्हणणार. मग यांनी गपचूप जेवायला बसणार, त्यांनी वाढणार. मग ही म्हणतात बोलण्यापेक्षा खाऊन घेतलेलं बरं आहे की पटपट, है की नाही? मग ते पट 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 खाण्याचा प्रयत्न करतात. इकडं सट 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 सुटायचा प्रयत्न चालू झाला. म्हणून 35 वर्ष झालं की पुरुषाला पोट सुटतं. ज्याला सुटलंय त्यानं हात फिरून बघा, ज्याला सुटलं नाही त्यानं फिरवू नका. आणि महिलाला तोंड सुटतं असं शास्त्र सांगतं. तसं आई साहेबांनी 2 वाक्य बोलले आणि आई साहेब आत गेल्या. आत गेल्यानंतर थोडा वेळ पूजा झाली. देव बाहेर आले. पितांबर अंगावर होता. नारदाला म्हणले, देवा कुणाची पूजा करतो रे? म्हणले, आम्ही सगळं विश्वच तुझी पूजा करते, पण तुम्ही कुणाची करता देवा? नारदाने म्हणले, कानाला आणि डोळ्याला 4 बोटाचा अंतर आहे, म्हणून मी हाताला धरतो आणि पुराव्या सगट नेऊन माझ्या देवघरासमोर उभा करतो. माझ्या पांडुरंग परमात्म्याने नारद महर्षीच्या हाताला धरलं आणि हाताला धरून आत घेऊन गेले. बाकीचे संत बाहेर उभा टाकले. नारदाच्या हाताला धरलं. ज्याची पूजा देव करीत होते त्या देवघरासमोर नारदाला उभा केलं. नारद गुडघ्यावर खाली बसले महाराज. पण ज्या देवानी ज्याची पूजा केली होती ती कोणता देव होता का कोण होतो महाराज? कोण होत? देव नव्हता. देवाच्या देवघरामध्ये 14 संतांच्या मूर्त्या होत्या महाराज, मूर्त्या. देव देवाची देवपूजा करीत नव्हता, देव संतांच्या मूर्तीची पूजा करीत होता. 14 संतांच्या मूर्त्या पाहिल्या आणि नारदाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा चालू झाल्या महाराज. देवा, अरे विश्व तुझी पूजा करतं, तू मात्र आमची पूजा करतो, काय महान आहेस. त्यावेळेस देव म्हणतात नारदाला, नारदा अरे मला संत एवढे आवडतात, एवढे आवडतात, तुला काय सांगू. या जगातलं मला काही आवडत नाही रे, पण मला ना जे माझं नाव घेतात, जे माझ्या नामाचा जयघोष करतात, जे रात्रंदिवस माझ्या नावाचा गंध कपाळाला लावतात, रात्रंदिवस माझी चरणसेवा करतात, ते संत मला सर्वाधिक प्रिय आहेत, सर्वात प्रिय. भक्ताहुनी देवा आवडते काही. अरे देवाला भक्त आवडतात. किती मूर्त्या होत्या? 14 मूर्त्या होत्या. 14 मूर्त्या त्या कोण्या संताच्या होत्या? संताविन नाही प्राप्ती ऐसी वेद देती ग्वाही आहे. पण कोणत्या संतांची पूजा देव करीत होता? नारद, प्रल्हाद, पुंडलिक, पराशर, अंबरीश, शुक, शौनक, भीष्माल, बेलाब, रुक्मांग, वसिष्ठ, गदा, अर्जुन, या 14 संतांची पूजा कोण करीत होतं महाराज? तर माझा पांडुरंग परमात्मा याची पूजा करीत होता. म्हणून जगामध्ये
कोण श्रेष्ठ आहे ते नाथ महाराजांनी सांगितलं. बाबा आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. जे नामच घेतात, जे नामाशी जोडले जातात, जे देवाशी एकरूप होतात, जे अतिथी देवोभव म्हणून संतांची पूजा करतात, ते संत देवाला आवडतात. साधू थोर जाना, 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 साधू थोर साधू थोर जाना. कलियुगी, कलियुगामध्ये देवाला काय आवडतं? देवाचं नाव आवडतं. एके दिवशी देवाला देवाचं नाव आवडतं म्हणून आवडे देवाशी तो ऐका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाचं नाम कुठेही बसून घेतलं तरी चालतं महाराज, कुठेही बसावं पण देवाचं नाम घ्यावं. देवाचं नाम म्हणजे शब्द मी सुरुवातीला सांगितलेलं. आणि देवाचं नाम घेतलं की ईश्वर आपल्या हाताला लागतो. ईश्वर हाताला लागला की आपल्याला समजायचं सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा एका पांडुरंगा तारीख. देवापेक्षा सुखरूप कोणीच नाही, देवच सुखी आहे. म्हणून जो देव सुखी आहे त्या देवाकडे आपण जात असताना, देवा आम्हाला काय पाहिजे रे देवा, तूच पाहिजे, तूच आवडला पाहिजे. जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला. मग देवाला जर आपण आवडत असेल तर देव आपल्याला 100% जवळ घेणार ना, जवळच घेणार. बरं आता एक आपण देवानं जर आपल्याला जवळ घेतलं तर आपण देवाकडे दोन्ही हात पसरून मागायला जातो का नाही? दुःख आल्यावर आपण कुणाकडे जातो? शेजाऱ्याकडे जातो का घरच्याकडे जातो का कुणाकडे जातो? कुणाकडे जातो मावशी? देवाकडे. देवाकडे गेल्यानंतर देवाला काय देतो आपण? देवाला काही देत नाही, फक्त दुःख आलं की देवाच्या जवळ जातो. पण देवाला नवस बाया करतात का गडी करते? कोण करते? झोपले का काय? देवाला नवस करायला कोण जातं? महिला वर्ग जास्त जातो. पण एका ठिकाणी पुरुष गेला देवाला नवस करायला. कशासाठी गेला? संसारामध्ये दुःख होतं, देवाचं कधी नाव घेतलं नाही, देवाची कधी सेवा केली नाही, देवाकडे कधी आला नाही, मंदिर कधी पाहिलं नाही, मदतीचा हात कधी पुढे केला नाही, कधी दान धर्म केला नाही, कधी पुण्याची पोचपावती कमावली नाही. उठला देवाकडे गेला, म्हणला देवा संसारामध्ये 2 हाताचे 4 हात झाले रे, पण 4 हाताचे 6 होईनात म्हणलं. कळालं का? 2 हाताचे 4 झाले, पण आता कलियुगामध्ये 2 हाताचे 4 होणं सुद्धा अवघड आहे. झाले का? नाही. मग अवघडच आहे. बरं आहे आपलं काम धंदा. हा 2 हाताचे 4 झाले देवा, 12 वर्ष झाले, पण 4 हाताचे 6 होईनात म्हणलं देवाला. देवानं म्हणला मग मी काय करू? म्हणला तुझ्याकडे आल्यावर तू संकट निवारण करतोय की? म्हणला. देवानं म्हणला रात्रंदिवस कधी माझं भजन केलास का? म्हणला नाही रे बाबा. म्हणला तसलं काय आपल्याला तोबा आवडत नाही म्हणलं. मग माझं नाव तुला आवडत नाही, माझ्याकडे मागणं तुला कसं काय आवडतं? म्हणलं देवानं. आता तुझ्याकडे येऊ तर कुणाकडे येऊ म्हणलं. निबर घट्ट होतं. मग देव बी भिला थोडं. दुष्टांना देव भीतोय महाराज. देवाला थरकाप सुटली. देवानं म्हणला बोल बाबा, म्हणला तुला काय पाहिजे, काय देऊ? काय नाही बघ मला एक पोरग दे म्हणलं. काय दे? एक पोरग दे, मुलगा दे, मुलगा. देवानं म्हणला तुला माहित नाही का? म्हणला माझं शास्त्र मी अगोदर घेतो मगच देतो. जैसी तेव्हा देसी ऐसा अशी उदार. मी अगोदर घेतोय
मग ह्यानं म्हणला मी तुला काय देऊ, माझ्याजवळ काय नाही म्हणला. असंच आहे म्हणला. बघ तुझ्याजवळ काही तर असेल म्हणला. काही तर असेल म्हणल्यावर दोन्ही खिशामध्ये हात घालून आज चापचिलं आणि 1 रुपया बाहेर काढलं. किती झोपलेल्या मावशी? 1 रुपया. 1 रुपया बाहेर काढलं. देवाला म्हणला, देवा 1 रुपया जर सोडलास तर माझ्याकडे काही नाही म्हणलं. देवानं म्हणला 1 रुपया माझ्या कामाचा नाही, 1 रुपया तुझ्या कामाचा आहे म्हणला. ठेवलं खिशात लगेच. मग देवा म्हणला आता ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काय नाही म्हणला. घरी एक बायको आहे बघ म्हणला. देवानं म्हणला आलंय आपल्या दारापर्यंत, बस खाली म्हणला. खाली बसलं. खाली बसल्यावर भगवंतानं मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर याला भूल पडली. भूल पडल्यानंतर थोड्या वेळामध्ये तो जागा झाला. जागा झाल्या ह्यानं म्हणला देवा, ए देवा, ए देवा म्हणलं देवाला. देवानं म्हणला बोल बाबा मी जागाच आहे. तुला आत्ता जाग आली का? हो म्हणला. हे बघ म्हणला माझ्याकडे काही नाही पण मला एक आठवण आली बघ म्हणला. म्हणला कशाची? मी काहीच केलो नाही आयुष्यामध्ये, पण न काही करता माझ्या बापाचं 1 एकरभर शेत माझ्या नावावर झालंय म्हणलं देवाला. होतंय का? बापाची प्रॉपर्टी न रुपया खर्च करता कुणाच्या नावावर होती? मुलाच्या नावावर. मग देवानं म्हणला 1 एकरभर शेत आहे तर 1 एकरभर शेत दे म्हणला. दे तेवढं 1 एकरभर शेत. ह्यानं म्हणला हो देतो म्हणला. पण ह्यानं हुशार होतं. देवा म्हणला 1 एकरभर शेत तुला द्यायचंय म्हणला, पण खरं सांग म्हणला तुला किती वर्षाचं द्यायचंय म्हणलं. ह्यानं किती वर्षाचं देऊ? देवानं म्हणला बघ आता किती वर्षाचं दे तू सांग म्हणला. म्हणल्या हात काढला, असं मोजायला सुरुवात केला हाताची बोट धरून. म्हणला देवा हे म्हणला ह्या वर्षात लेकरू होईल म्हणला. दुसऱ्या वर्षात थोडं रांगल म्हणला आणि तिसऱ्या वर्षात भिंतीला धरून चलल म्हणला. 3 वर्षाचं तुला शेत देतो म्हणलं देवाला. देवानं म्हणला चालतंय 3 वर्षाचं का असणार पण दे, मी अगोदर घेणार नंतर देणार. घेतलं. देवा म्हणला लिहून द्यायचंय का? काही गरज नाही म्हणला. पुरावा तू मी चाव म्हणला. देव आणि भक्त बस, आज तू माझा भक्त आहेस, मी तुझा देव आहे. ठीक आहे. आलं घरी. सगळ्या गावात सांगत फिरू लागलं. देवाला शेत दिलो, देवानं पोरग देतो म्हणले. देवाला शेत दिलो, देवानं पोरग देतो म्हणले. देवाला शेत दिलो. आता लोक म्हणू लागले ह्याला वेड लागले. कुणी म्हणलं वाया गेले, कुणी म्हणलं डोक्यावर परिणाम झालाय, कुणी म्हणाले देव कुठं देतय का. आता ज्या प्रत्येकाचे विचार प्रत्येकाने मांडायला सुरुवात केली. त्यावेळेस मात्र याला मात्र आनंद वाटत होता की मी देवाला शेत दिला, देव मला लेकरू देणार. या 2च गोष्टी माहीत होत्या. उन्हाळ्याचे दिवस आले. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही काय करता? शेतामध्ये पाळी घालता. पाळीच घालता ना? हा. पाळी घालण्यासाठी यानं म्हणलं अगोदर देवाला जाऊन विचारावं आणि मग पाळी घालावं म्हणला. देवाकडे आला. देवा म्हणला उन्हाळा चालू आहे म्हणला, पाळी घालतो म्हणला आणि मिरगाला पाऊस पडला की पेरणी करतो म्हणला. ठीक आहे. देवानं म्हणला कर, पण पेरलेल्या वस्तूची वाटणी कशी करायची म्हणलं ह्यानं देवाला. वाटणी कशी करायची म्हणल्या देवानं म्हणला हे बघ आस्कर म्हणला काही का पेरणास म्हणला, खालचा जो भाग असतो ना खाल्ला ती मला दे. आणि ह्यानं म्हणला मग वरला भाग मी घेऊ का? हो म्हणला वरला भाग तू घे, खाल्ला भाग मला दे, वरला भाग तुला. आलं. ह्यानं म्हणला 1 एकरभर ज्वारी पेरलं महाराज. हा जुंधळा. आता देवाच्या शेतातला जुंधळा म्हणल्यास कसा येईल? कसा येईल? मोठे मोठे कणस पडले महाराज. देवाची कृपा दृष्टी म्हणजे काही सोपी नाही. ह्यानं सगळे कणस 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 घरी आणून टाकले आणि कडबा देवाच्या मंदिरासमोर आणून ढिगारा लावला. देवानं म्हणला फसवलं की रे म्हणला. पण देवानं म्हणला यंदाचं वर्ष गेलंय म्हणला, पण पुढचं वर्ष माझ्याकडे शिल्लक आहे म्हणला. पुढच्या वर्षी गेला. पाळ्या घातल्या. पेरणीच्या टायमाला पाळ्या घालायला जात असताना देवाकडे गेला. देवाला म्हणला देवा यावर्षी काय पेरू? काय बी पेर म्हणला. तर गेल्या वर्षी फसवलास म्हणला. वरचा भाग मला आणून देईन, खाल्ला भाग तू घे म्हणला. देवानं आला. 1 एकरभर शेंगा पेरून टाकला. खाल्ल्या शेंगा 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 काढून घेतला आणि यालाचा ढिगारा देवाच्या दारात घातला. देवानं म्हणला 2 वर्ष फसविलास, पण 3रं वर्ष माझ्याकडेच आहे की म्हणला. 3ऱ्या वर्षी पाळी घालताना देवाकडे गेला आणि देवाला म्हणला देवा आता या वर्षी कसं? देवानं म्हणला 2 वर्ष फसलोय, 3ऱ्या वर्षी भरून काढावं. देवानं म्हणला असं कर म्हणला, खालचाही भाग मला दे, वरचाही भाग मला दे. पट्ट्या घरी आला. रात्रंदिवस विचार केला. 1 एकरभर मका लावली. आता मका कुठं असते? कुठं असते मका? हा. मग देवानं का म्हणला होता खालचा बी भाग दे, वरचा बी भाग दे. मकाच्या कणसापासून ह्यानं तुकडा पाडलं. अलगत मकाचं कणीस काढून घेतलं. खालचा बी भाग वरचा बी भाग ट्रॅक्टर भरलं देवाच्या दरबारात आणून
टाकलं. देवानं म्हणला, अरे राजा, मी देण्यासाठी उभा आहे, पण तू घेण्यासाठी माझ्याकडून उभा आहेस का? जो माझं नाम गातो, जो माझं चिंतन करतो, जो माझं भजन करतो, रात्रंदिवस मी त्याचा ध्यास करतो, मीच त्याची सेवा करतो. म्हणून संत सांगतात, देवाला संसारातलं तुमच्या काही आवडत नाही, पण देहातलं नाम देवाला आवडल्याशिवाय राहत नाही. मग प्रकार कोणता देवाला आवडतो? तर देवाला प्रकार आवडतो नामाचा. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस फक्त माझ्या नामाचा उच्चार कर. आणि त्या नामाचा उच्चार करीत असताना माझ्या नावाची लायसन तुझ्याकडे असली पाहिजे. हे दुसऱ्या चरणात सांगतो. हृदयी दिवाळा तिलया, हृदयी दिवाळा वैष्णवाचा, तुझी माया गळा गोपी चंदना टिळा, तुझी माया गळा गोपी चंदना टिळा. त्याच्याही व्यतिरिक्त देवाला का आवडतं? तर तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय ही कळवळा वैष्णवाच्या. देवाला तुळशीची माळ आवडती, कपाळावरला गंध आवडतो, हृदयातला कळवळा आवडतो. महाराज, त्या कळवळ्याचं वर्णन, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रती. तो कळवळा भगवंताला आवडतो. जनाबाईने एके दिवशी देवाच्या मंदिरात जाऊन उभा टाकली, पांडुरंगा, बरोबर आहे रे, तुला तुळशीची माळ आवडते, तुला गंध आवडतोय, तू सांगतोय ना गंध आवडतो, तुळशीची माळ आवडते, हृदयीचा कळवळा आवडतो, पण सगळ्या ज्यांनी तुला हे दिलं त्यांना तू काय दिलं रे? जनाबाई म्हणते देवाला, ज्यांनी तुला हे 3 गोष्टी परिधान केल्या, तू त्यांना काय दिलं? अरे दुःख दिलं. दुःख, भांडण्याचा अधिकार पहा जनाबाईकडे किती आहे. दुःख दिलं, त्यावेळेस देवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालू झाल्या आणि जनाबाईच्या सुद्धा डोळ्यातून धारा चालू झाल्या. जनाबाई एका अभंगातून देवाला सांगते, अरे कमीत कमी माळ घालणाऱ्याला, गंध लावणाऱ्याला तर सुख दे. अजिबात देत नाही महाराज. संत तर सुखी होऊच शकत नाहीत का? त्याचं कारण आहे, सुखी जर झाले असते तर संसारामध्ये रमले असते. दुःख आहे म्हणून भगवंताचं रात्रंदिवस गुणगान गातात. जनाबाई म्हणते, ज्यांनी दिलं त्यांना दुःख दिलं. त्यावेळेस देवच म्हणतात, जनाबाई कुठे दुःख दिलं ग? धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार.
झालास धुंद, तुला कळत नाही. माळ घालणाऱ्याची, गंध लावणाऱ्याची काय अवस्था केली रे तू, तुला कळत नाही का? धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, कीर्तिवानाचा अपमान केला, चोरट्याचा बहुमान वाढविला. तुझं काय चाललंय? सांगतो ना तुळशीची माळ गळ्यात घाल, पण चाललंय काय तुझं? जनाबाई देवाला म्हणते. त्यावेळेस देव म्हणतात, कोण आहेत हे? अरे बळीराजाला पाताळात घातलंस, पाताळात. बरोबर आहे, 7 पाताळात घातलास. पण तुला माहित आहे का त्या बळीच्या बापाला कुठं मरण आलं होतं? जनाबाई म्हणते, देवाला सांगते, कुठं मरण आलं होतं? तो एका देशाचा राजा होता आणि त्या राजाला मरण पांडवाच्या आणि कौरवाच्या युद्धामध्ये आलं होतं. त्या राजाचं नाव होतं विरोचन राजा. युद्धामध्ये मृत्युमुखी पडला. त्याच्या बायकोचं नाव होतं सती आणि त्या सतीला 33 कोटी देवानी तुम्ही वरदान दिलं होतं रे, म्हणते जनाबाई. काय वरदान दिलं होतं? देव म्हणतोय, पती सोबत सती जाण्याचा आशीर्वाद तुम्ही दिला होता. रणांगणामध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये बाण लागला आणि तो विरोचन राजा जमिनीवर घसरून पडला. पडल्यानंतर तुम्ही त्याच्या बायकोला म्हणत होता, जा तुझ्या नवऱ्यासोबत जा, तुला सती जाण्याचा योग आहे, तुझ्या पतीच्या बाजूला झोप, तुला मृत्यू जमिनीला तू कोसळली की मृत्यू तुला स्वीकारील. त्यावेळेस 33 कोटी देवाला हात वरी करून तिनं हात जोडले होते सतीनं. माझा पती देशाचा राजा जरी असला एक्या, तो जरी धरणीवर मृत्युमुखी पडला असेल, तुमच्या हातामध्ये माझा मृत्यू असेल पतीसोबत जाण्याचा, पण मी जाऊ शकत नाही. ह्या स्त्रीचा हट्ट आहे महाराज. देवाने विचारलं, का जाणार नाही मालकासोबत? देव विचारतात, पतीसोबत का जात नाही? त्यावेळेस तिने आपल्या पोटावर हात फिरवते आणि म्हणते, देवा 4 महिन्याचं बाळ माझ्या पोटामध्ये वाढतंय रे. किती महिन्याचं बाळ? 4 महिन्याचं बाळ. मी जर माझ्या पतीच्या सोबत सरणावर गेले तर माझ्या पोटामध्ये वाढणारं बालक जन्माला येऊ शकणार नाही, आणि माझ्या पोटातलं बालक जन्माला नाही आलं तर तुला अनर्थ होणार आहे. देवाने विचारलं, काय होणार आहे? माझ्या पोटातल्या बाळाचा जन्म झाल्यावर माझ्या बाळाच्या, माझ्या मुलाच्या दारात तुला कटोरा घेऊन भीक मागायला यावं लागणार आहे, म्हणून तुम्हाला मर म्हणतोस, म्हणते. काय सतीचं वचन आहे. म्हणून मी माझ्या मालकाच्या सोबत जाणार नाही. खरं सांगू, संसारातलं प्रेम लटकायम आहे. आधी आपलं प्रेम आपल्या नवऱ्यावर असतं, लेकरू झालं की नवऱ्यावरलं लेकरावर जातं, लेकरावरलं नातू झाला की नातवावर जातं. बरोबर आहे का? मान्य आहे का? तसं ती सती म्हणते, माझ्या पोटी पुत्र योग्य जन्माला येणार आहे. तुमच्या आमच्या पोटी कशी आली सांगू शकत नाही. आईसा पुत्र देई गेंडा, मागतो हिरो होंडा, नाही दिले की घालतो धोंडा. पण माझ्या पोटी तसा येणार नाही. तुला कटोरा घेऊन भीक मागायला यावं लागेल, असा पुत्र माझ्या पोटी जन्माला येणार आहे. आणि ती वेळ आली महाराज. त्या सतीच्या आणि विरोचन राजाच्या कुळात बळी नावाचा पुत्र जन्माला आला आणि त्या बळीच्या दारामध्ये भगवंताने बटू वामनाचं रूप धारण केला आणि कटोरा घेऊन भिक्षां देई, भिक्षां देई, भिक्षां देई, भिक्षा मागायला आला. आणि भिक्षा मागायला आलं असताना भिक्षा सुद्धा कशी मागितली? 3 पावलं जमीन मागितली. 2 पावलामध्ये सगळंच व्यापलं. 3रा पाय कोटू ठेवू म्हणताच माझ्या पुत्राच्या मस्तकावर तो पाय ठेवला आणि 7 पाताळाचा राजा केला. सतीचं सत्य वचन आहे. आणि मी जर माझ्या मालकाच्या सोबत सरणावर गेले असते, सती म्हणून जीवनभर एखाद्या देवाऱ्यावर बसले असते, पण पोटी पुत्र असा जन्माला आला असता का? नसता. हा तुझा खेळ आहे. भली हुई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ. भली हुई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ. भली हुई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ. भली हुई विरोचन के साथ, विरोचन के साथ. भली हुई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ. भली हुई सतीन गई विरोचन
सती म्हणते भली हुई सती न गई विरोचन के साथ, विरोचन के साथ। ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हात। तरी त्याला तू काय केलं? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला। सुदामा ब्राह्मण काय होतं त्याच्याकडे रे? तुला काय दिलं होतं? हा, काही दिलं नाही, पण मुठभर पोव्यासाठी गाव सुवर्णाचा दिला। एवढा तुझा खेळ वाईट आहे रे देवा। कोण म्हणतं? एक स्त्री म्हणून स्त्रीचा अधिकार एवढा आहे माय, ज्या वेळेस पुरुष वर्गाला स्त्री जेवू घालते, झोपलेले बाबा आयुष्य झोपीत चाल, उठा, उठवा, विठाला 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 विठाला। काही काही गावात बघा हलत नाहीत, डुलत नाहीत, बोलत नाहीत, वरी गेले का खाली येत कळत सुद्धा नाहीत, हे की नाही? दारिद्र्य तो भाग्यवंत केला सुदामा ब्राह्मण। कर्ण सगळ्यात दानसूर होता महाराज। तुम्ही सगळी विद्वान मंडळी आहात। कर्ण दानसूर होता। परशुरामाकडे कर्णाने योग्य अशी विद्या घेतलेली होती। कर्णासारखा व्यक्तीच नव्हता, कर्णासारखा। त्यांनी विचार केला, परशुरामाकडे विद्या प्राप्त केल्यानंतर ते गावी परत निघत होता। निघत असताना रस्त्यामध्ये मोठा पर्वत लागला। पर्वतावर गेला, पाठीवर बाणाची शय्या होती, हातामध्ये धनुष्यबाण होता। माणसाला उंच लवकर जाता येतं, पण माणसाला खाली लवकर येता येत नाही महाराज। माणसाला मोठं लवकर होता येतं, पण माणसाला लहानपण घेता येत नाही। म्हणून माणसाने लहानपण घेऊन वागावं आणि माणसाने उंच जाऊ नये, माणसाने खालीच राहावं। हा उंच पर्वतावर गेला आणि वरून पाहू लागला, खाली काहीच दिसत नव्हतं महाराज। छोटी 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 झाडं दिसायची। एका ब्राह्मणाचा नियम होता, 10 गावची पूजा एका ब्राह्मणाकडे होती, पण त्या ब्राह्मणाकडे काळी कपिली गाय होती। ब्राह्मणाकडे काळी कपिली गाय, त्याचा नेम होता, ज्या गावामध्ये आज पूजेला जायचंय ती गाय घरातून सोडायची आणि त्या पर्वताच्या पायथ्याला एक मेक ठोकलेली होती महाराज। त्या मेकला आणून गाय बांधायची आणि ब्राह्मणानं गावात जाऊन पूजा करून यायची। कर्णाने वरून पाहिलं, पर्वतावरून खाली गाय बांधली होती कपिली। कर्णाला वाटलं काळवीट आहे, लक्ष द्या, संसार एवढा विचित्र आहे, विद्या एवढी विचित्र आहे, भजन भक्ती सुद्धा एवढी विचित्र आहे महाराज। भक्ती ते नोव्हे सुळावरली पोळी एवढी कठीण आहे। काळवीट दिसलं, जिथं कपिली गाय होती ती काळवीट वाटलं। परशुरामानं शिकवलेली विद्या होती। काढला पाठीवरला बाण, धरला लावला धनुष्याला। आज काळवीटाला बाण लावायचा आणि 100% काळवीट मारायचा। हे कोणी ठरवलं? कर्णानं। वरून बाण मारला, काळविटाच्या घुटीला बाण लागला आणि काळवीट धरणीवर कोसळून पडला महाराज। कर्णाला वाटलं आज जे आपण शिकार केली ना, आपल्या गुरुची विद्या आहे, सफल झालो। ज्याच्यावर आपण नेम धरू त्याच्यावर 100% आपण बाण मारू। पण विचार केला, बाण कुठं लागलाय हे दृष्टीनं तरी पाहावं। पर्वत उतरायला चालू केला। पर्वत उतरता 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 दिवस मावळला, 4 वाजले। ब्राह्मणानं गाव सोडलं, कर्णानं पर्वत सोडला। गावातून ब्राह्मण गायीकडे येत होता आणि वरून कर्ण काळवीट मारले त्या काळविटाकडे येत होता। इकडून कर्ण आला आणि इकडून ब्राह्मण आला। ब्राह्मणाने गायीच्या मस्तकावर पाठीवर हात फिरवला, हात फिरवला, रक्त हाताला लागलं। ब्राह्मण म्हणू लागला, माझी गाय होती, ही माझी गाय नव्हती, ही माझी माय होती, पण कुण्या दुष्टाने माझ्या या माईला बाण मारला असेल, कोण असेल? त्यावेळेस या कर्णाने हात जोडले, बुवा मला माफ करा, मी परशुरामाकडे विद्या घेऊन आलेला कर्ण आहे, पण चुकून मला काळवीट दिसलं आणि काळवीट दिसल्यानंतर मी बाण मारला, पण हे काळवीट नसून गाय आहे। ब्राह्मण उठून उभा टाकला, अरे दुष्टा वाईटा, अरे माझी कपिली गाय होती। तुला खरं सांगू, जिच्या नरड्याला बाण मारलास तुझ्याच कुळातला व्यक्ती तुला बाण मारेल। ब्राह्मणाचा ऐका शब्द, तुला बाण मारेल। आणि ज्या गायीला माय समजतात लोक, तिला आज तू धरणीवर कोसळून पडलाच ना या पृथ्वीवर, काय होईल तुला सांगू का?
रणांगणामध्ये युद्ध करीत असताना बाण लागण्याच्या अगोदर तुझ्या रथाचा चाक ही जमीन अर्धा गिळल म्हणलं त्यानं. चाक तुझा या माईमध्ये फसला जाईल, फसल्यानंतर तू कोसळून उभा टाकशील. त्या क्षणार्धामध्ये तुझ्या कुळातले व्यक्ती तुला बाण मारतील आणि या धरणी मातेवर जसा आज माझी कपिली गाय पडली तसा एके दिवशी तू पडला जाशील. कीर्तिवानाचा अपमान केला म्हणून संसार करीत असताना, विद्या घेत असताना, शस्त्र पठन करीत असताना, शास्त्र चालवित असताना चारही गोष्टीचा विचार केला पाहिजे. माणसाचं तर मुखच शास्त्र आहे, मुखच शस्त्र आहे महाराज. काही काही माणसं अशी बोलतात ना, बोलल्यानंतर दुसऱ्याला जाऊन लागतात, एवढं त्यांचं बोलणं वाईट असतं. म्हणून त्याला सुद्धा शस्त्र म्हणलेलं आहे शास्त्रानं. आणि चोरट्याचा बहुमान वाढविला. वाल्या कुळ्यानं काय केलं होतं? आयुष्यभर चोऱ्या केल्या, आयुष्यभर चोऱ्या. तू काय केलास? त्याचा जय जयकार केलास. मरा म्हणून त्याला उद्गार दिले आणि त्याचा राम होऊन गेला आणि त्या वाल्याचा उद्धार झाला. अरे पण त्याने नाम कसं घेतलं होतं? राम म्हणला नव्हता, मरा म्हणला होता. मरा तरी त्याचा उद्धार करतोय. जनाबाई म्हणते आणि ज्यानं राम म्हणतो त्याला काय देतो तू? त्यावेळेस सांगितलं वाचेन फक्त मरा म्हणत असताना राम झाला, पण रामच म्हणला तर तुझ्या शेवटच्या क्षणाला तुझ्या मुखाला रामच येईल. घेई 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 माझे वाचे, घेई 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 माझे वाचे, नाही. संसारामध्ये पुण्य करीत असताना पाप घडतं आणि पाप करत असताना पुण्य घडतं महाराज. म्हणून संसार एवढा विचित्र आहे. म्हणून संसारामध्ये फक्त देहाचं नातं जोडा. देहाचं नातं संसारात असावं. संसार प्रत्येकाला करावा लागतो. संन्यास घेऊन मठ बांधावं लागतं आणि लग्न करून संसार करावा लागतो. फरक एवढाच आहे. संसार करून स्वतःची लेकरं सांभाळावी लागतात आणि संन्यास घेऊन दुसऱ्याची सांभाळावी लागतात. फरक एवढाच आहे. म्हणून संसार करीत करीत भजन करा. तुकोबारायांनी सांगितलं संसार देहाने केला, प्रपंच देहाने केला आणि परमार्थ मात्र मनाने. आसोने संसार विवेक गुकारी, 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 वेद शास्त्र उभार माय सदा, वेद शास्त्र उभार माय सदा, वेद शास्त्र उभार माय
वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सगळा. संसारात राहावं, पण संसार करीत असताना भगवंताचं नामस्मरण तेवढं करावं. ज्या गावामध्ये काल कथा होती त्या गावामध्ये एक 80 वर्षाची आजी माझ्याकडे कथा संपल्या आली. संसारात 80 वर्षाची आजी गुंतलेली. इथं आहे का कुणी? आजी येताव का माझ्यासोबत? बघा बरं, पुन्हा म्हणचाल मी इकडं गुंटूर गावालाच येऊ देणार नाही. हा, 80 वर्षाची आजी जवळ आली आणि म्हणली, ताई एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मी म्हणलं आजी लय आवाज बसलाय, मी कथा करून करून थकून आले, थोडं मला आराम करू द्या. नाही माय ताई एवढंच उत्तर सांगा आणि मग का बसते बघा निवांत. मी म्हणलं का काम आहे आजी म्हणलं. आणि मायानं मलिद्याचं डोसकं खिचडीला चलतंय का म्हणली. मलिद्याचं डोकं नाही डोसकं ऐकू येते ना, डोसकं खिचडीला चलतंय का. आता मला कळच ना की गात्यात नाही, रामायणात नाही, महाभारतात नाही, शिवकथेत नाही, भागवतात नाही, कीर्तनात नाही, गात्यात नाही, ही कुठंच वाचण्यात आली नाही. मला आता खिचडीचं डोसकं मलिद्याला मला काही लक्षातच आलं नाही. मला आजी उद्याच्याला मी 100% कथेच्या अगोदर तुम्हाला याचं उत्तर सांगते म्हणलं. पण मला पण रात्री झोप येईना. मलिद्याचं डोकं खिचडीला, मलिद्याचं डोसकं खिचडीला, मलिद्याचं डोसकं खिचडीला. मग ते शिंतवादक आहेत एका गावचे आपल्यासोबत, त्यांनी म्हणले ताई उद्या कथेत हीच सांगताल म्हणले मलिद्याचं डोसकं खिचडीला. मी म्हणलं नाही महाराज तसं काही होणार नाही, पण त्याचं उत्तर सापडं नाही म्हणलं. मग सकाळी उठले बी नाही तर आजी 8ला हजर. म्हणलं मा ताई सापडलं का उत्तर. मी म्हणलं आजी या म्हणलं इकडे जरा. आता गोड गोड बोलले, आजीला जवळ घेतले. म्हणलं आजी मलिदान खिचडी म्हणजे कशासाठी मलिदा करायच्या, कशासाठी खिचडी करायच्या. हाई माय म्हणली उग्ग बोलले होते म्हणली. कुणाला? देवाला उग्ग बोलले होते म्हणली. मग का बोललो होतो? गुरुवारी मलिदा करावं आणि शुक्रवारी खिचडी करावं. मग मी म्हणलं करा ना, गुरुवारी मलिदा करा, शुक्रवारी खिचडी करा. ती करणारच हाव, पण मलिद्याचं डोसकं खिचडीला चलतंय का. म्हणजे मलिदा करताना डोसकं धुतल्यालं आलं का. लेट करेंट आहे गुंटूर लोकांचं. मलिद्याला डोसकं धुतल्यालं, मलिद्याचं डोसकं खिचडी करताना धुवावंच लागल का नाही धुतल्यास चलतंय. मी म्हणलं आजी मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. डोसक्यात डोक्यात काहीच नसतं म्हणलं, अंतरी सगळं असतं. अंतरीची घेतो गोडीन पाहे जोडी भावाची. भाव भक्ती बळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हारी मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हारी. किंवा संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी तिथे दुर्जनाची. काय देवाला आवडतं. एका भक्तासाठी देव येऊन उठेवर उभा टाकला. द्वारकेची मूर्ती आली भीमातिरी लाडका तो हरी यशवदेचा. त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे महागारी. अरे देवाला लागतंय काय? या अंतकरणातला भाव लागतो, देवाला काही लागत नाही. म्हणून इथं सांगतात तुळशी माळ गळा हा भावाचं पात्र आहे. गोपी चंदन टिळा हृदयही कळवळा वैष्णवाच्या. हे भक्ताचं देवाचं नातं आहे, पण कितपत हे 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं.
कसं असतं म्हण, पुरुष मेला की आतलं काय निघून जातो? काय जातं निघून? हा बोला की, आत्मा. बरोबर आहे, मान्य आत्मा. आणि स्त्री मेल्यावर काय जातं? का आत्मी जाती? हा नाही ना. हा, स्त्री जरी गेली तरी आत्माच जातो आणि पुरुष जरी गेला तरी आत्माच जातो. तसं आमचे शेषराव महाराज बाह्यरंगानं पुरुष आहेत पण आवाजानं मात्र एक गोड अशी. काय महिला गाऊ शकते महाराज, एवढा त्यांचा गोड आवाज आहे, ऐकतच राहावं असं वाटतं. पण कसं आहे, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. शास्त्राला 2 वाऱ्या मान्य येतात, पण शास्त्राला वाऱ्या कोणत्या लोकाच्या मान्य येतात? हा, शास्त्र आपण वारी करतो, हजारो लोक वारीला जातात, लाखो करोडो पंढरपूरचे वारी करतात लोक. पण तिथं कसं असतात, पहिले हौसे, दुसरे नवसे आणि तिसरे गौसे. बरोबर आहे. काही टाइमपास म्हणून जातात, काही महिनाभर चंगल होते म्हणून जातात, आणि काही महिनाभर आपल्याला फिरायला मिळते का म्हणून जातात. पण काही म्हणतात पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. आम्ही पंढरपूरला कशासाठी चालूय देवा? तुझ्याशी आमची गाठ पक्की असावी रे, म्हणून आम्ही चालूय. बरोबर आहे. ज्ञानोबारायणी याच्यावर एक ओवी लिहिलेली आहे, हजारो लाखो करोडो जरी वारीला गेले तर संताशिवाय उद्धार नाही. संत होऊन पंत चालून ग्रंथ घेऊन जर वारीला गेला तर वारी सक्सेस आहे, नाहीतर हौसे गौसे नवसे होऊन गेला तर वारी सक्सेस नाही. का? तैसे हस्तीच्या महापुरी ज्ञानोबाराय म्हणतात, रिघताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैल तिरी रिपाईला निघे. ज्ञानोबाराय, ज्ञानेश्वरी एवढी गोड आहे ना महाराज. ज्ञानेश्वरी अंतकरणातून जर वाचली, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावे पंढरी. नामा म्हणे श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी. शास्त्र जीवनामध्ये एवढं महत्वाचं आहे, गोड आहे. हजारो कोट्यावधी लोक तीर्थाला जातात, पण संत जर नसतील तर त्या देवाचा तुमच्यावर परिणाम क्षणभर सुद्धा होणार नाही. तुपाची निर्मिती होण्यासाठी दुधाचीच गरज आहे, पण दुधाची निर्मिती होण्यासाठी तुपाची गरज नाही महाराज. नाही, तुपातून दूध करता येत नाही, पण दुधातलं पाणी बाजूला करण्यासाठी हंसाची गरज आहे, राज हंसाची गरज आहे. पण त्याच्या पुढे सांगू का, दुधातून दही निर्माण करता येतं, दह्यातून पाणी बाजूला निघत नाही महाराज, पण ताकातून पाणी बाजूला निघतं. लोण्यातून तूप निर्माण होतं, पण तुपातून दूध निर्माण होत नाही. म्हणतो नवनीता तैसे ज्ञानंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुम्ही तीर्थाला जाणार आहेत, आषाढीची कार्तिकीची वारी करणार आहेत. महिन्यामध्ये किती एकादशी महाराज? किती एकादशी? आता कसं आहे, माझंही तुमच्या गावाला येणं हे पहिलं आहे, थोडं जपून बोलते. एक बार येती जाती झाली का नवरी धटू होती मग. लग्न झाल्यावर बाया का म्हणतात, जरा इती जाती झालं का मग जरा पुरीला कळलं व सगळं, पण एक बार इती जाती झाल्याशिवाय त्या घरातलं काय करणार आहे म्हणतात. तसं तुमच्या गावाला माझी जरा इती जाती झाली का आता पहिली वेळा यायची है की नाही, फरक असतो. एक वारीला गेलं म्हणून, वारीला कसलं गेलं वारीला सांगू. टाइम किती आहे मला माहित नाही कीर्तनाचा, नाही हो 11. एक मावशी हरभऱ्याची डाळ करत होती. डाळ करतात ना हरभऱ्याची, आम्ही करत नाही शहरामध्ये, आयते आणून खातो. हरभऱ्याची डाळ चाळणीनं चाळून हरभरी घेतली. कशाला? डाळीला. आता तुम्हीच बोला माझ्याशी, ह्यांच्याचं काम नव्हती, आता आपल्या दोघांचं काम आहे ते. हा, डाळीला घेतली हरभरे. डाळीला घेतल्यानंतर त्यामध्ये कुच्चर हरभरा आला. कुच्चर माहित आहे, बारीक राहते, निब्बर राहते. पण तिनं म्हणली नाही, असं बोलणारी माणसं असावी कीर्तनात, आनंद वाटतोय मला. ती कुच्चर हरभरा आला, पण तिनं म्हणली पाण्यात टाकल्यावर फुगतंय की कुच्चर का असना, रात्रभर पाण्यात टाकायचे, कशाला काढून टाकू माय म्हणून पाण्यात टाकली. पण कुच्चर फुगतंय का? फुगना. ह्या अनुभवाचे बोलायत लक्षात घ्या. ते कुच्चर फुगलंच नाही. दुसऱ्या दिवशी जशाच तसं फुगलेले हरभरे वरी आले, कुच्चर बुडाला बसलं. मग का बसना माय म्हणली, पण लईच निबर आहे की म्हणली. त्या फुगलेल्या हरभऱ्याबरोबर कुच्चर हरभरा सुद्धा तिनं अंगणामध्ये वाळू घातला. वाळू घातल्यावरती नेली भरडायला गिरणीमध्ये. सगळी हरभरे गिरणीतून भरडून आली महाराज, पण कुच्चर जशाच तसं आलं, नाकाला धक्का सुद्धा लागला नाही त्याच्या.
जशाच तसं तिचं लक्षच कुचर हरभऱ्यावर. ते जशाच तसं आलं. मग हिनं म्हणली का कुचर आहेस रे म्हणली त्या हरभऱ्याला तळहातावर ठेवून. का कुचर आहेस रे बाबा म्हणली, चाळून चाळून घेतले होते तरी चाळणीत आलास म्हणली, रात्रभर पाण्यात टाकले फुगला नाहीस म्हणली, गिरणीत नेले भरडला नाहीस म्हणली, पण न का भरडलास म्हणली, तुला एकट्यालाच जात्यात टाकते म्हणली भरून काढते म्हणली. मावशीने बी त्याचा नादच सोडली नाही आणि कुच्चर माणसाचा नादच सोडायचा नाही. हा ती जात्यात टाकली. आता एक हरभरा जात्यात टाकल्यावर खाली येतोय का मध्येच बसतोय. आरीचा आधार घेतलं, वरी नाक केलं त्या हरभऱ्यानं गाढव कट्यासारखं मधीच बसलं आरीला. हिनं पार माहेराला गाणे म्हणून 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 गारत झाली. हरभरा काही खालीच येना. हिनं म्हणली कुठं गेला असेल माय, किती वेळ झालं म्हणला लिओ वरडू लागलो तरी बी येना. मग तिने म्हणली पाळू उचलून तर बघावं म्हणली, उचलली पाळू. पाळू उचलली, आरीलाच बसलं होतं. किती कुचर आहेस रे म्हणली, तुला जात्याचा सुद्धा धक्का लागला नाही म्हणली, पण अजून एक माझ्या संसारात साधन आहे म्हणली. कोणचं? उकळ. झोपलेले मामा उकळ आहे का घरी? ऐ ऐ उकळ उकळ. हा उकळ. जागा असणाऱ्याला विचारणे लागते, झोपी गेल्याला विचारावं लागतं. तिने म्हणली उकळ आहे म्हणली, आता जात्यातून खाली नका येईन असं म्हणली, पण उकळात टाकते एक बार तुझे दोन करते म्हणली. पण तिच्या लक्षात आलं उकळ खाली खोल असते, बरोबर आहे, पण ह्यानं मध्येच बसल म्हणली. जात्याच्या ह्याच्या उकळाच्या पाळूवर ठेवावं मुसळाचा दणका देऊ म्हणली. आणि ती ठेवली ना, असं दणका द्यायला वरी मुसळ असं वरी केल्या केल्या शेजारणीनं म्हणली 4 दिवस झालं आमची अक्का घरातच आहे, काहीच दिसना गेल्या, का करलेली की बघू तर येऊ माय म्हणून निघाली. तिनं मुसळवारी करायला आणि हिनं अक्का ओ अक्का आकानं म्हणली बोल ग शांता म्हणली, मुसळ हातातच. इथं शांता कोण आल्या का? हा असं वरी मुसळ. बोल ग शांता म्हणली. म्हणल्या का झालंय वा अक्का, 4 दिवस झालं दारात दिसना घरात दिसना आवाज येईना. मग अक्कानं म्हणली हे ग ही मुसळ असंच बाया का दळाया जाताना किती वज बघत नाहीत, दुसरी गाठ पडावी तिथंच गप्पा. वड्याला धुणं धुवायला जाताना डोक्यावर किती वज टोपलं राहू द्या तिथंच गप्पा. आणि तिसरी गोष्ट सांगूच का? सांगू? हागंदारीला गप्पा चालूच. तसं ही मुसळ असच म्हणली अक्का, आणि दारातच दिसनावं आणि कुठं गेलाव की वाटलं माय मला म्हणूनच मी आलो. म्हणजे नाही ग शांता, डाळ करायला घेतली होती हरभऱ्याची आणि कुच्चर आले ग मध्ये लईत सळ आले. का झालं वाका? हे म्हणली पाण्यात टाकले भिजलं नाही, पुन्हा पोत्यात बांधून ठेवले फुगलं नाही, गिरणीत नेले भरडलं नाही, जात्यात घातले खाली आलं नाही, हे ठेवले उकळावर म्हणून दाखवली तिला. माया का किती बारी आहे, पण ह्यानं एवढी करामत केले का? म्हणजे बारीक माणसाला करामती करतात, बारीक बारीक बोलतात. तसं असं थांब म्हणली, जरा ह्याला मुसळ हाणून 2 करते आणि मग तुला सविस्तर बोलते म्हणली. अशी खट्ट म्हणे हाणली, तेवढं हळू हाणाय नव्हती जोऱ्यास हाणली होती. हा हे असं हाणली होती ती, फट्ट म्हणे उडलं आणि लांब जाऊन पडलं, त्याला धक्का बी लागला नाही. मग मात्र अशी कपाळाला हाणली. हे ग शांता कस करू लईत सळ आले ग म्हणली, पाण्यात घातले भिजलं नाही, पोत्यात घातले फुगलं नाही, गिरणीत घातले भरडलं नाही, जात्यात घातले खाली आलं नाही, उकळावर ठेवले तर उडून गेले बघ म्हणली. लई थकले ग, 1 ग्लास पाण्याचा भरून आणतीस का म्हणली. तिने पाण्याचा ग्लास भरून आणून दिली. अजून एक दुसरं काम कर ग म्हणली, ती कुच्चर हरभरा तेवढा आणून दे ग म्हणली. तिने ती हरभरा बी उचलून आणली. जर्रा बस म्हणली, एक बार का करते म्हणली, ह्याला आता कुठंच ठेवत नाव, असं आलगत गिळते बघ म्हणली, गुळी गिळल्यासारखं. आ करून तोंडात सोडली, गट 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 गिलास बरं पाणी पिली. बरं झालं माय शांता तू आलीस ती म्हणली, आणि असं पोटावर हात फिरवली हो का असं, आणि म्हणली बस रे बाबा लई परेशान केलं असं म्हणली, कुठंच खपला नसता असं म्हणली, पण आता पोटात निवांत बस म्हणली. त्यानं मधून का म्हणलं माहित आहे का? माझी माय रात्रची रात शांत झोप पाठच तुला उठवतो का नाही बघ. विठाला विठाला अशा लोकांना वारी करून उपयोग आहे का? माणसं कुच्चर नसावी. माणसं शास्त्र सांगतं मांजर आडवं गेल्यास काम होतंय म्हण, पण एक माणूस आडवा आल्यास काम होत नाही तुम्हाला सप्त्याचे असं म्हणतात. बरं बरोबर आहे की नाही? तसं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. तुकोबाराय म्हणतात
मी पंचम अवतारी जगद्गुरु तुकोबाराय संत म्हणून जन्माला आलो. तुकोबारायांचा कितवा अवतार आहे? 5वा. पहिला प्रल्हाद म्हणून हिरण्यकश्यपूच्या कुळात जन्म घेतला. लक्ष द्या, पहिला हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये प्रल्हाद म्हणून जन्माला आलो. देवा तुझी भक्ती केलो, तुझी वारी केलो. दुसरा जन्म माझा अंगद म्हणून झाला, तुझीच भक्ती केलो. तिसरा जन्म माझा उद्धव म्हणून झाला, तुझीच भक्ती केलो. चौथा जन्म माझा नामदेव म्हणून झाला, तुझीच भक्ती तुझीच वारी केलो. 5वा जन्म माझा तुकोबाराय म्हणून झाला, तुझीच भक्ती केलो, तुझीच वारी केलो. पण मी एकटा नव्हतो. लक्ष द्या. मग तुझ्यासोबत कोण होतं? माझ्यासोबत एक स्त्री होती आणि एक देव होता. मी प्रल्हाद म्हणून जन्म घेतला, तू नरसिंह म्हणून जन्म घेतलास. देवा, मी ज्यावेळेस अंगद झालो त्यावेळेस तू राम झाला. मी ज्यावेळेस उद्धव झालो त्यावेळेस तू कृष्ण झाला. मी नामदेव झालो त्यावेळेस तू पांडुरंग परमात्मा झाला. आणि ज्यावेळेस मी तुकोबाराय झालो त्यावेळेस तुझीच वारी केलो. पण स्वतःला शेवटी काय म्हणतो? होईन भिकारी पंढरीचा वार करी. साधन आहे का दुसरं काही? नाही. पण देवा अजून ऐक, आपल्या दोघाच्या मध्यभागी कोण होतं? आता काही महाराज मंडळी स्त्रियाच्या कीर्तनाला विरोध करते. महाराज करते का नाही? हा, लक्ष द्या माझ्याकडे. ज्या वेळेस ही तुकोबाराय प्रल्हाद झाले आणि देव नरसिंह झाला त्यावेळेस जनाबाई पद्मीन झाली. पद्मीन. ज्या वेळेस तुकोबाराय अंगद झाले, देव राम झाला, त्यावेळेस माझी जनाबाई मंथरा झाली. मंथरा. ज्या वेळेस हा उद्धव तुकोबाराय उद्धव झाले आणि देव कृष्ण झाला, या दोघाच्या मध्यभागी माझी जनाबाई कुब्जा झाली. कुब्जा. आणि ज्या वेळेस तो नामदेव झाला आणि पांडुरंग परमात्मा तू झाला त्यावेळेस माझी जनाबाई जनाबाई झाली. आणि ज्या वेळेस 5वा अवतार तुकोबाराय होऊन आला त्यावेळेस माझी जनाबाई बहिणाबाई झाली. आणि मग संसारिकाला तिनं उद्धार सांगितलं. बघा, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके पुन्हा मिळते भाकर. 5व्या अवतारामध्ये तिनं संसाराचं वर्णन केलं. तसं इथं 5व्याच अवतारामध्ये म्हणतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन्य नाही. म्हणून भागवत एकाच श्लोकावर चालतं आणि रामायण एकाच श्लोकावर चालतं. महाराज एका श्लोकामध्ये अख्खं रामायण आहे. तुमच्याच गावात रामायण होतं का? भागवत होतं? आता गावातली माणसं कोणचे आहेत की परगावचे कोणचे आहेत तुम्हाला काहीच माहित नाही. हा, भागवत बी होतंय, रामायण होतंय. रामायण सांगते तुम्हाला अगोदर. रामायण लक्ष द्या. ज्यांनी रामायण ऐकलं त्याच्या लक्षात येईल आणि ज्यांनी भागवत ऐकतात त्यांच्या पण लक्षात येईल. दोन्ही श्लोकामध्ये दोन्ही ग्रंथांचा अर्थ आहे. महाराज दोन्ही एकच श्लोकामध्ये रामायण आहे आणि एकाच श्लोकामध्ये भागवत आहे. भागवत सांगते जे तुकोबारायांनी पंचमावतारी संत म्हणून जन्माला आले आषाढी कार्तिकी वारीसाठी. हिरण्यकशिपू कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म माझा राम भक्त अंगद, मंथरा माझे नाम भरते मारी लीलात. द्वापारी कृष्ण उद्धव जन्मला, कुब्जा माझे नाम उद्धार केला. कलित नामदेव विठ्ठल चिंतनी, त्याच्याच सेवे लागी दासी जन्मली जनी. की भागवत गोड आहे महाराज. रामायण सांगते आता. रामायण आदो रामायण तपोवनादिगमन महत्वा मृग कांचन, वैदय हरणं जटायुमर्णं सुग्रीव संभाषणं, बाली निर्दनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं, पश्चात् रावण कुंभकर्णं यत्यादि रामायण.
700 वर्षे एवढ्याच श्लोकावर रामायण चालतं, 700 वर्षे एवढ्याच श्लोकावर भागवत चालतं. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. रामायणात सांगितलं राम म्हणता रामच होई जे. आणि पदी ज्यावेळेस जानकी मातेला रावणानं आपल्या कैदेमध्ये ठेवलं होतं त्यावेळेस माझ्या हनुमंतरायानं रावणाच्या तावडीतून सीतामाईला सोडवण्यासाठी एक मच्छर झाला होता. मच्छर का तर संध्याकाळी मच्छराला कुणी अडवू शकत नाही, मारू शकत नाही. मच्छराचं रूप धारण केलं. गुई 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 आवाज देत रावणाच्या महालात गेले माझे हनुमंतराय. पण लंका मच्छर होऊन गेल्यानंतर रावणाच्या महालामध्ये तुळशीचं वृंदावन दिसलं. हनुमंतरायाने मच्छराच्या दृष्टीनं पाहिलं. मच्छर म्हणजे एक गाणं आहे बघा, मच्छरवर कोणतं तर निघाले का कोणचं गाणं मच्छरवर. एक का मच्छर आदमी को हिजडा बना देता है, नाना पाटेकरचं है की नाही. हा मच्छर काय सोपं वाटलं का तुम्हाला. एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है. तसं हे मच्छर रूपामध्ये हनुमंतराय होते. वृंदावन पाहिलं आणि वृंदावन पाहता क्षणी मच्छराचं रूप सोडलं आणि हनुमंतरायाचं रूप धारण केलं. दोन्ही हात जोडले. रावणाच्या महालामध्ये तुळशी वृंदावन असेल तर जानकी मातेचं हरण का केलं असेल प्रश्न पडला ना. दारावर थाप मारली, आहे का कुणी घरी, आहे का कुणी घरी, म्हणून दारात तुळशी वृंदावन खूप महत्वाचं आहे. हाक दिल्या दिल्या गळ्यात तुळशीच्या माळा, सर्वांगाला गंध घालून माझ्या बिभीषणानं दार उघडलं. महाराज दार उघडता क्षणी माझ्या हनुमंतराय दंडवट घेऊ लागले. तर माझ्या बिभीषणानं सांगितलं संतांच्या पुढे दंडवट घ्यायचं नाही, संतांना आलिंगन द्यायचं. आलिंगन 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 एकमेकाशी दोघांनी घेतली, अशी मिठी मारली. आणि हनुमंतराय बिभीषणाला म्हणतात लक्ष द्या माझ्याकडे. बिभीषणा अरे तू रावणाचा भाऊ आहेस, तुझ्यापासून मला धोका तर नाही ना. आलिंगन घेतोयस, धोका तर नाही ना. अजिबात नाही. पण हनुमंतराया कसं काय येणे केले. मच्छरचं रूप धारण केलो, तुळशी वृंदावन पाहून मानवाचं रूप धारण केलो. पण खरं सांगू बिभीषणाला हनुमंतराय हात जोडतात. 12 तासाची माझ्याकडे वेळ आहे. सूर्योदय होण्याच्या अगोदर मला सीतामाईला या लंकेतून बाहेर घेऊन जायचं आहे. मला माझी सीतामाई भेटवाल का, मला माझी माय भेटवाल का. त्यावेळेस बिभीषण म्हणतात हनुमंतरायाला हात जोडून, हनुमंतराया मी जानकी माता तुम्हाला देतो, पण अनादी काळापासून रावण माझा भाऊ आहे, मी त्याला टाळू शकत नाही. पण मी तुम्हाला जानकी माता देतो, तुम्ही मला राम द्याल का. बिभीषण म्हणतात मला तुम्ही माझा राम द्याल का, मी तुम्हाला जानकी माता देतो. ठीक आहे. म्हणून राम सीता भेटविली. एका दोन संत एकत्रित आली की देव भेटवतात. महाराज मला सांगण्याचं कारण हे आहे. एक पहिले हनुमंतराय आणि दुसरे बिभीषण, 2 संत एकत्रित आले आणि राम सीतेची भेट घातली. म्हणून संत एकत्रित येतात. म्हणून संतांच्या संगतीत वाईट मार्गातल्या लोकांनी जावं का. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ तुम्हाला देवाची भेट घालवून देतात. म्हणून वारी करा पण संतांच्या संगतीतून करा. म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. तुकोबाराय म्हणतात देवाची भेट घालतात तरी म्हणतात होईन भिकारी पंढरीचा वार करी. पण ज्ञानोबाराय 16व्या वर्षी ज्ञानाचा सागर होऊन म्हणतात मी दुबळाय, तुमच्या आमच्याकडे काय 10-5 रुपये, तोळा 2 तोळे सोनं, राहिला घर, खायला शेत, तरी आपण म्हणतो माझ्यासारखा गावात माणूस नाही रे. अरे अरे हा अहंकार आहे, अहंकार आहे हा. ज्ञानोबाराय सांग का स्वतःला दुबळं का म्हणतात. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा रचितसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की मी दुबळाय देवा, पण माझी वारी, माझी भक्ती, माझं ज्ञान तुम्ही साठवाल का, साठवाल का. त्यावेळेस देव म्हणतो ज्ञाना, ज्ञान एवढं सुंदर आहे, ज्ञानाचा सागर आहे, म्हणून ज्ञान हे सागरापुरतं असावं, ज्ञान समुद्राकडे जाऊ नये. परत तुकोबाराय म्हणतात होईन भिकारी पंढरीचा वार करी. अरे गावाने मला
मला शेण मारलं तर चालेल, गावानी मला धोंडे मारले तर चालेल, पण तुझा वारकरी होऊन आयुष्यभर तुझीच वारी करेल. बरं इथंच थांबलं नाही. भक्ती करीत असताना, वारी करीत असताना 2 गुण अंगात घ्या, पंढरपूरची वारी करा. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवू नका. लक्ष्मणासारखी श्रद्धा देवावर ठेवा आणि भरतासारखं समर्पण करायला शिका. तुमच्या देवघरात येऊन नांदायला सुरुवात करेल. हे माझं वाक्य आहे. देवाला काही लागत नाही महाराज. यातली श्रद्धा आणि यातलं समर्पण जर तुम्ही देवाला दिला ना, आवडे देवासी तो ऐका प्रकार, बस हे 2 नामाचा उच्चार रात्रंदिन, कुठं दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता. परत सांगितलं, तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा, हृदही कळवळा वैष्णवांच्या. हृदयात जर कळवळा असेल तर देव काय करील, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे. तू माणूस राहणार नाहीस, तू संतच होशील. आणि संत होऊन काय करशील, महिन्यामध्ये 2 वाऱ्या असतात बघा, एकादशी असतात. किती? 2 एकादशी एका महिन्यात, 2 एकादशी. ह्या 2 एकादशी कुणाच्या कुणाच्या? एक देवाची आणि दुसरी संतांची. म्हणून आषाढी आणि कार्तिकी 2 महत्वाच्या एकादशी सांगितल्या. एका एकादशीला पांडुरंग परमात्मा आळंदीला जातात आणि एका एकादशीला माझे ज्ञानोबराय पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला येतात. म्हणून इथं नाथबाबा सांगतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी अन्य नाही. येरी गेला तर तुम्हाला काही सापडत नाही, पण 2 वारीला गेलात तर सापडल्याशिवाय राहत नाही. मग मला सांगा, देव जर आपल्याला शोधायचा असेल, देव जर आपल्याला घ्यायचा असेल, देव आपल्याला साठवायचा असेल, देव आपल्याजवळ ठेवायचा असेल, तुका म्हणी जवळी आले. देवालाच जर आपल्या जवळ करायचं असेल तर मुख आणि 2 हात महत्वाचे आहेत. काय? हे मुख आणि 2 हात. आता सर्वांनी हात वरी करा. तुम्हाला एक सांगते, करा वरी, करा उग्गवरी करा. आता सगळेजण करा. आणि म्हणताना कसं डुलायचं माहितीये का? कसं डुलायचं हे माईक तुम्हाला दिसणार आहे कॅमेऱ्यामध्ये. तुम्ही कसं डुललात ती माय नीट डुला. कसं डुलायचं, डुलण्याचे प्रकार, त्याच्यातून फायदे सांगू. एक जागा होती डुलल्यावर, दुसरी कमर मोकळी होती डुलल्यावर, आणि तिसरी कारण सांगू, पुन्हा 2 तास कीर्तन चाललं तर बसायला फ्रेश वाटतं. हा, असं कसं डुलायचं मी म्हणताना का असं डुलायचं. बरं लक्ष द्या. हा, फक्त तुम्ही डुलायचं, मी म्हणणार तुम्ही डुलणार. मी जसं दाखवले तसं, बदल करायचा नाही. विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, डुला विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, वडी वडी हाता, विठोबार खुमाई, 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 ढोबा 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 ढोबा. जनट हात वरी करून झुलले त्यांनाही धन्यवाद, नाही झुलले त्यांनाही धन्यवाद. देव बघून गेल, मला का करायच्या. माझ्या डोळ्यावर झापड घालू शकचाल तुम्ही, पण त्यांच्या घालू शकणार नाहीत ना. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, त्याला दिसतंय ते, त्याच्यासारखा कोण आहे? कुणीच नाही. चला असो, देवाला काय आवडतं तर आपल्यातला भाव आणि भक्ती आवडते. देवाला आपल्यातला अहंकार आवडत नाही. काम क्रोध लोभ हे देवाला आवडत नाहीत. मत्सर देवाला आवडत नाही. आणि सर्वात महत्वाचा गुण शरीरामधला दंभ आहे महाराज. दंभ जोपर्यंत सर्वातला महत्वाचा विकार आहे, दूर जात नाही. हित व्हावे तरी दंभ दूर ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. म्हणून चित्ताची आणि देवाची एवढी भेट घातली पाहिजे, एवढी भेट घातली पाहिजे. चित्त शुद्ध झालं तर देव भेटतो. शेवटच्या चरणामध्ये सांगितलं
पांडुरंगा अरे देवा हे देवा रे माय बापा देना 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 हे माय बापा एका जनार्दनी आई साजाचा नेम तो देवा परम पूज्य जगी नित्यनेम नामी जो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी जो विष्णूचं नाम घेतो जो विष्णूचं नाव घेतो लक्ष्मी त्याच्याजवळ आपोआप प्राप्त होते म्हणून ते नेम आपण तुम्ही आम्ही चालवला पाहिजे हा नेम संतांनी कायम ठेवला पण संतांच्या संगतीतल्याने सुद्धा ठेवला पाहिजे आणि राहिला विषय कळवळ्याचा आज तुमच्या या गुंटूर या गावामध्ये येईपर्यंत आमचे हरिभक्त पारायण बाळू महाराजांचा सातत्याने फोन चालू होता महाराज हे वैष्णवांचा कळवळ आहे भेटी लागे जेव्हा लागली श्यास पाहे रात्रंदिवस एक संसारातला शब्द आहे बघा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कधी वरी जाऊ देत नाही सगळ्या देशातली एक एक वस्तू आणण्यासाठी 2 मिनिट सांगतेच सभा घेतली होती मग आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी एक भरणी घेतली भरणी किराणा दुकानातली आणि भरणी घेतल्यानंतर त्यामध्ये 2 खेकडे टाकले काय टाकले खेकडे आणि बाहेरल्या भारतातून कुठून कुठून काही काही आलेलं होतं पण आपल्यातल्याने म्हणले काय गा घे तळ्यातले 2 खेकडे टाक मधीन चल पण ती थैलीमध्ये ती भरणी ठेवत असताना त्या भरणीचं टोपण सुद्धा लावलं नाही म्हण तसंच ठेवलं पण जी दिग्गज मंडळी ते पाहण्यासाठी बसलेली होती हे 2 जण गेले पटकन भरणीकालीन चटकने ठेवले पण त्यांना भीती वाटली का तर खेकडे त्यांनी कधी पाहिलेले नव्हते ती पाठीमागं सरकले त्यांना म्हणू लागले ए बाबा इकडे आई याचं ढक्कन लावा ह्यांनी म्हणले दोघांनी ते ढक्कन जरी लावलं तरी बाहेर येणार नाही तर नाही लावलं तरी ते बाहेर येणार नाहीत मग त्यांनी विचारलं ही बाहेर काय येणार नाहीत भरणीच्या तरी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सांगितलं ज्यांनी भरणीतले खेकडे घेऊन गेले ते का भरणीत खेकडे त्या दोघांनी म्हणले आम्ही एक जर टाकून आणला असता तर ते बाहेर आला असता पण आम्ही काय केलंय म्हणले एका भरणीमध्ये 2 खेकडे टाकलेत म्हणले एक जर वरी येण्याचा प्रयत्न करत असला तर ते खाल्ला त्याला खाली वडल म्हणले पण दोघांपैकी 2 जण एकालाही वरी येऊ देणार नाहीत ही जात आपली असली आहे महाराज म्हणून आपल्या मराठवाड्यातला महाराष्ट्रातला आपल्या जिल्ह्यातला आपल्या तालुक्यातला आपला माणूस मोठा झाला पाहिजे बरोबर आहे आणि याच्यासाठी मानवाचं जीवन आहे याच्यासाठी माणसाचं जीवन आहे हा जर नेम भविष्यामध्ये प्रत्येकाने चालवला तर आपल्यासारखा माणूसच राहणार नाही महाराज म्हणून एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम म्हणा एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान